राज्यासह पुणे जिल्ह्याच्या उत्तर पुणे जिल्ह्याला गारपिटीनं अक्षरशः या ठिकाणी झोडपलेलं आहे. आपण पाहू शकताय की कांदा हे पीक खरं तर अक्षरशः त्याची जी पात आहे ती खरं तर या गारपिटीने झोडपलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचा अतोनात हाल झालेला आहे. या शेतकऱ्यांनी खरं तर वर्षभराचं आर्थिक गणित या कांद्या पिकावरती अवलंबून असतं. असा हा कांदा खरं तर शेतकऱ्यांना कुठेतरी 4 रुपये देत असतो आणि याच कांदा पिकाला खरं तर गेल्या अनेक वर्षापासून बाजारभाव कोसळण्याने शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी सापडलेल्या आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहे. काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती एवढी वाईट आहे का त्या परिस्थिती सांगायसारखीच नाही. कांद्याला भाव तर नाहीच आहे पहिला प्रश्न, पण दुसरा प्रश्न कांद्याला खर्च एवढा आहे का 60-70 हजार रुपये कांद्याला एकरी खर्च येतो. आणि त्याच्यात आता असं नुकसान झालं कांद्याचं 60-70 नाही 20,000 सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती कांद्याची आज. शेतकऱ्यांनी काय करणार शेतकरी? साधारणतः किती एकर कांदा होता आणि या एकराला किती खर्च येत होता? माझे स्वतःचे 5 एकर कांदे एकरी 60,000 रुपये खर्च होतो कांद्याला. पण आता एवढं अवघड परिस्थिती झाली का ते 60,000 सुद्धा निघू शकत नाही. 10-20,000 रुपये फार फार ते मार्केटमध्ये तो कांदा चालतोय का नाही याची पण पुढे गॅरंटी नाही आहे. त्यामुळे एवढं अवघड परिस्थिती आहे का ते मी सांगू पण शकत नाही. कारण ते कांदे असे त्या कांद्याला बघू सुद्धा वाटत नाही किंवा वावरात सुद्धा जाऊशी वाटत नाही. जनावरांचा चारा सुद्धा राहिलेला नाही व्यवस्थित आणि ऊसाला सुद्धा पान नाही राहिलं, पूर्ण साळून काढल्यासारखं झालं. एकूणच काय सांगाल? खरं तर ही परिस्थिती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांची ही दुरावस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी खरं तर मेटाकुटीला आलेला आहे. अगोदरच महागाईनी खताच्या किमतीने शेतकऱ्याचा जीव कासावीस झालाय. त्याच्यातून हे अवकाळी संकट आणि ही जी गारपीट झाली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. 1-2 वर्षापूर्वी पोंदेवाडी परिसरात जशी गारपीट झाली त्याच प्रकारची परिस्थिती आज लाखनगाव रोडेजाप या ठिकाणी उद्भवलेली आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. नुसतं कांदा पिकच नाही, ऊस असेल, ऊसाला सुद्धा पान राहिलेलं नाही. मोठमोठाली झाडं उन्मळून पडलीत. बाजरी, मका, कलिंगड, फ्लावर सगळ्याच शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे. यासाठी शासनाला एक विनंती आहे शेतकऱ्यांच्या वतीने की ताबडतोब तुम्ही पंचनामे चालू करून घ्या आणि शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळायला पाहिजे. कारण शेतकरी पूर्ण हवाल दिले. त्यामुळे शासनाने ही तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे. आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून मेटाकुटीला आलेला असताना गारपिटीने आणि वादळी वाऱ्यानं खरं तर पशुधनाच्या खाद्यासह या ठिकाणी कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे.